सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आता रत्नागिरीकर घराबाहेर पडलेले आपण बघत आहोत। रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर असेल, जयस्तंभ असेल, या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून दुचाकीस्वार, चारचाकीस्वार यांची तपासणी सुरू केलेली आहे। आपण बघत आहोत या ठिकाणी जयस्तंभ या ठिकाणी हेल्मेट नाही म्हणून पोलीस दलाकडनं प्रत्येक दुचाकीस्वार गाडी थांबवून गाडी तपासणी केली जाते आणि ड्रंक अँड ड्राईव्ह कोणी केली नाहीये ना याची पण पोलीस दलाकडनं आता तपासणी केली जात आहे। आपल्यासोबत आहेत रत्नागिरीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, रत्नागिरी शहरात तपासणी जोरदार सुरू आहे, नववर्षाचं स्वागत आहे, काय तुम्ही संदेश देऊ शकता आणि काय? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज 31 डिसेंबर, आज 2024 या वर्षाला सर्व नागरिक निरोप देत आहेत। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सुद्धा खूप उत्सुक आहेत, परंतु या उत्साहाच्या भरामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की दारू पिऊन गाडी चालवणं असेल, ट्रिपल सीट वाहन चालवणं, लहान मुलांकडून सुद्धा ओव्हर स्पीड मध्ये गाड्या चालवणं, हे सगळे प्रकार केले जातात आणि त्यातून कुठेतरी ऍक्सिडेंट होणं असेल किंवा बाकी इतर काही गुन्ह्यांचे प्रकार सुद्धा घडतात। नशा केली जाते आणि मग त्यामध्ये स्वतःवरचं कंट्रोल तरुण मुलं घालवतात आणि त्यांच्याकडून गुन्ह्याचं कृत्य होतं, तर त्यांचं पुढे करिअर सुद्धा यामध्ये धोक्यात येऊ शकतं। तर त्या अनुषंगाने आपण आज रत्नागिरी शहरामध्ये 3 ठिकाणी नाकाबंदी पॉइंट लावलेले आहेत। 3 ठिकाणी आपण 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, सर्व चेकिंग सुरू आहे। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणारे जे काही पर्यटक आहेत तर त्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा सर्व ठिकाणी पेट्रोलिंग आणि फिक्स पॉइंट लावण्यात आलेले आहेत। माननीय पोलीस अधीक्षक सर, मी स्वतः, आमचे सर्व DYSP, सर्व प्रभारी अधिकारी, सर्व कर्मचारी ऑन फील्ड आहेत। महिलांची छेडछाड होऊ नये याच्यासाठी आपण साध्या वेशामध्ये महिला टीम सुद्धा तयार केलेल्या आहेत। त्यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं खूप चांगल्या पद्धतीनं तयारी केलेली आहे। नागरिकांना एकच आव्हान असेल की नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत करावं, परंतु प्रशासनाने दिलेल्या काही ज्या सूचना आहेत किंवा जे नियम घालून दिलेले आहेत ते नक्कीच पाळावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावं। दारू पिणाऱ्यांवरती याच्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस पण केलेल्या आहेत। त्याच्यासाठी शहरामध्ये 2 ब्रेथ अनालायझर मशीन आहेत। मोठी शहरं जी आहेत, दापोली, चिपळूण, खेड, राजापूर, देवरुख, संगमेश्वर, तर या ठिकाणी गुहागर या ठिकाणी सुद्धा आपण हे मशीन दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी दारू पिऊन जे लोक गाडी चालवतात तर त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे। तसेच उघड्यावरती जे दारू पिऊन प्यायला बसलेले असतात तर त्यांच्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे। थँक्यू। तन्मय दाते, कोकण न्यूज एक्सप्रेस, रत्नागिरी।